काव्य आणि मी आज थोडक्यातच वाचलोय, नाहीतर आज आमचा दोघींचा कार्यक्रमच झाला असता। आता नेमकं काय झालं हे पुढे सांगतेस। तर स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये। काल केली होती पापड आणि आज सकाळी ते उन्हामध्ये वाळत घातले। सकाळचं कोवळं उन्हात घालावं म्हटलं, पण हे काय कोवळं ऊन नाही आहे, इतके जास्त म्हणजे ऊन कडक पडलं ना, म्हणून ते पापड पुन्हा गोळा करायचा विचार केला। म्हणलं नकोची ते उन्हात, नाही तर तुकडे पडून जातील त्याचे। त्यानंतरनं हे जे आमच्या दारापुढे केळी होते ना, तर आज ह्याचा शेवटचा दिवस आहे आणि आज याच्यामध्ये ट्रॅक्टर घातला जाणार आहे। इथे मी याचं वेपर्स करायचं काम चालू होतं। 2 दिवस झाले बटाटे आणले होते, म्हणून म्हटलं चला आज करूनच घेऊया। अगोदर तरी काय झालं ना, मोटर पण चालू होईना, कारण वायरी काढून ठेवलेल्या होत्या, कारण रान ट्रॅक्टर यायचा होता आणि पाणी काय घरात शिल्लक नव्हतं, म्हणून डेऱ्यातलंच पाणी इथे वापरलं। 2दा स्वच्छ धुवून घेतलं आणि घरात शेगडीवरती करावं म्हटलं, पण शेगडीतला पण लाईट गेली होती, त्याच्यामुळे मग चूल पेटवली। आता इथे बाहेर कचरा पडणार हे तर माहीत होतं, पण झाड पातेल्यात पडेन असं वाटलं नव्हतं। थोडक्यात हे पातेलंसुद्धा वाचलं आणि म्हणजे जिथं जिथं आम्ही जातोय तिथं तिथं ट्रॅक्टर घालतायच। आता इथे जे आपलं बटाट्याचं चिप्स धुतलेलं पाणी आहे ना, तर ते एका बकेटमध्ये घेतलं आणि म्हणलं हे आता झाडांना घालूया। कारण बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये मी पाहिलं होतं की झाडाला बटाटे धुतल्याला पाणी घालतात, त्याने झाडं खूप छान होतात ग्रो। त्याच्यामुळे म्हटलं चला आपल्यासुद्धा फुलांच्या झाडांना मस्त असं पाणी घालून घेऊया। तर इथे सगळ्या झाडाला पाणी घातलं आणि त्यानंतरनं तोपर्यंत इथे बटाटे पण उकडले होते, तर ती म्हणलं वाळायला घालूया। पण पहिल्यांदाच मी हे करत होते, त्याच्यामुळे मला काही एवढा अंदाज आला नाही आणि मी आहे ना थोडीशी कच्ची असतानाच बटाटे तसेच वाळत घातले, त्याच्यामुळे ते वाळले म्हणजे लाल पडले। तर तुम्ही एकदम 60% त्याला शिजवावं लागतं आणि तसं माझ्याकडून झालं नव्हतं, म्हणून पहिल्यांदा तर थोडेसे लाल झाले, बाकीचे सगळे व्यवस्थित आले। आता मला वाटलं नव्हतं एवढे सगळे होतील, तर 2 बाजा भरल्या। त्यानंतर 5 वाजता पोरी माझ्यासाठी जांभळं घेऊन आल्या होत्या आणि मस्त यावर्षीच्या पहिल्या जांभळावरती ताव मारला। तर तुम्ही कधी पांढरे जांभळ खाल्ले का हे मला नक्की सांगा कमेंटमध्ये। आणि माझं म्हणजे ना फ्रंट कॅमेराने व्हिडिओ काढताना मला आहे ना माझे केस असे दिसले की म्हणजे पूर्ण भांग असं उघडा पडला, इतके जास्त माझे केस गळत आहेत। आता याच्यावरती तर काय उपाय होऊच शकत नाही। जेवढा या केसांचा विचार करेन तेवढी केस गळती जास्त होणार, त्याच्यामुळे खायचं प्यायचं आणि मस्त मजेत राहायचं। चला आजसाठी एवढंच। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि छानशी अशी कमेंट करा। बाय।